आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावना, काय झालं? नाही, मला माहितीये घरात जे काही चाललंय ते तुला अजिबात पटत नाहीये। पण काय वहिनी, तू म्हणतेस तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनात काय चाललंय ते कळतंय, पण असं नाहीये। मी खरंच थकलीये ग आता वहिनी। हे सगळं का चाललंय, कशासाठी चाललंय, मला ना काहीच कळत नाही आणि मला या सगळ्याचा त्रास होतोय खूप। बस बस, रडू नको आणि शांत हो आधी। भावना, आजपर्यंत जे जे तुझ्यासोबत वाईट घडायचं होतं ना ते सगळं घडून गेलंय अगं। वहिनी बस प्लीज, आता तरी मला खोट्या आशा नका दाखवू तुम्ही। नाही अगं, खरंच तुझे वाईट दिवस संपले, आता सगळं चांगलं होणार आहे। आणि किती दिवस स्वतःच्या नशिबाला दोष देत बसणार आहेस तू? हे बघ, तुझ्या लग्नाची ना आम्ही सगळ्यांनी खूप स्वप्न पाहिली, आता ते पूर्ण होतंय तर तू आड येऊ नकोस। खरंच हे सगळं तुझ्याचसाठी चाललंय अगं। मला सांग, आजवर किती स्थळं आली तुला? त्यातलं कुणी चांगल्या नोकरीवर होतं, कुणाचं घरदार चांगलं होतं, संपत्ती चांगली होती, कुणाचा पगार चांगला होता, पण त्यातलं कुणीच तुझ्यासाठी रात्रंदिवस ऊन वारा पाऊस झेलून तुझ्या आणि आपल्या कुटुंबियांच्या होकारासाठी असं बाहेर उभं नव्हतं। तुला सांगू, वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास धरणारा, वडाला फेऱ्या मारणारा नवरा मी तरी पाहिला नव्हता। भावना, भाग्य लागतं असं नवरा मिळायला। नशीब तुला भरभरून देते ना तर त्याचा स्वीकार कर अगं। तुझ्या लग्नाबद्दल तुला काही वाटत नसेल, पण आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतोय बरं का। आणि मोठी वहिनी म्हणून तुला सांगते, तुझ्या लग्नात नेसायला ना खूप दिवसांपासून मी एक साडी जपून ठेवलीये, ती मला नेसायची आहे। मला छान तयार व्हायचंय तुझ्या लग्नात, तेव्हा आता तू छान तयार हो आणि पटकन बाहेर ये। काय, ये लवकर। म्हणजे वहिनी, मी असा विचार करत होतो की भावना मॅडमच्या हातावर ही मेहंदी काढा, सांगते ना। अहो, ही मेहंदी का? म्हणजे मला एवढी चांगली मेहंदी काढता येईल असं नाही हा। चालेल की? चालेल, बघा, कदाचित ती जाडी बरडी येईल। चालेल की? चालेल, म्हणजे मी काढलेला मोर कदाचित तुम्हाला बदक वाटू शकतो। चालेल। खरंच? अहो हो, तुम्ही हवी तशी मेहंदी काढा, हवं तर रेघोट्या काढा। तुमच्या प्रेमाची जादू त्या नक्षीत नाही, रंगाच्या गहिरेपणात आहे। अरे क्या बात है मैडम। इसी बात पे अर्ज किया है। मेहंदी लगाए बैठे हैं कुछ इस सदा से वो, मेहंदी लगाए बैठे हैं कुछ इस सदा से वो, मुट्ठी में उनके दे दे कोई दिल निकाल के। वाह 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 वाह, वहिनी आता जावई बापू, असे मध्ये काय उभे आहात, बसून घ्या। हो, अच्छा वहिनी, तुम्ही आरती वहिनींना देऊ शकता काय? हा. आरती, हे
हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं मन झुलू लागलं आभाळी पांगलं सपाल डोळी सजलं मनी ध्यानी तुझी गाणी बहरून भावनाताई अशी मेहंदी चालेल काय? हो छान. आरती वहिनी, वीणा वहिनी, मी येतो. जावई बापू जाल ना नीट. हो, येतो. काकू येतो मी. काय मग भावनाताई, काढायची का मेहंदी? हो. जानू, भावनाताई कधी आलीस तू? ताई आम्ही मगाशीच आलो. आई बाबांच्या रूम मध्ये होतो. आरती बहू, तू ही डिझाईन ताईच्या हातावर काढणार आहे? बरं ऐक, ताईची मेहंदी काढून झाल्यानंतर माझ्याही हातावर मेहंदी काढायची आहे तुला. अगदी इथपर्यंत काढणार आहे मी मेहंदी. जानू चांगली कोपरापर्यंत काढ, तेवढंच राहिलंय आता. बाबा ते सिद्धूचं म्हणजे नेमकं ते आहे काय लपवायचं त्यात. सिद्धू कसा आपल्या घराच्या बाहेर 2 दिवस थांबला होता आणि त्याची तुम्हाला दया आली म्हणून हे सगळं चाललंय, सगळ्यांना माहितीये. संतोष, तू म्हणतोस तसं झालं खरं, पण हे का झालं हे माहितीये का तुम्ही? कारण सिद्धू एक खूप चांगला मुलगा आहे आणि वागण्यात सच्चेपणा आहे त्याच्या. जर तो खोटा असता तर आम्ही त्याची बाजू घेतलीच नसती. बाबा बास करा. हा, सिद्धू मनाने चांगला आहे हे ऐकून ऐकून आहे ना कान किटले आता माझे. तर सिद्धूचा चांगुलपणा तुम्हाला इतकाच भावला होता तर मग त्याला 2 दिवस घराच्या बाहेर उभं तरी कशाला केलं? त्या हॉलमध्ये, सभेच्या हॉलमध्येच लग्न लावून द्यायचं ना. भावना आणि सिद्धूचं आपला खर्च वाचला असता, आपल्या सगळ्यांवरचा ताणच नसता आला. तेव्हा उगाच अँग्री यंगमॅन झाला आणि आता मेंद्या सेलिब्रेट करताय. काय बाबा, कमाल आहे तुमची. हे बघ संतोष, त्यावेळेस जे काही घडलं त्यावरची नैसर्गिक प्रतिक्रिया होती ती. नैसर्गिक. सिद्धूचा मार्ग चुकीचाच होता, पण सिद्धूच्या चांगुलपणाबद्दल आमच्या मनात कधीच शंका नव्हती रे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सिद्धूला स्वतःच्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि ते सगळ्यांसमोर त्याने मान्यही केलं. आपण सगळ्यांनीच पाहिलं ते. आणि याचमुळे जेव्हा 2 दिवसानंतर आम्ही प्रॅक्टिकली विचार केला, जेव्हा आमचा राग निवळला, आम्ही शांत झालो, तेव्हा आम्हाला हाच मार्ग योग्य वाटला. लक्ष्मी निवास लक्ष्मी